हिंदू धर्मात तुळस ही एक अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते. तिला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. भगवान विष्णूंना तुळशीची पाने अत्यंत प्रिय आहेत. जवळजवळ प्रत्येक हिंदू घराच्या अंगणात तुळशी वृंदावन बघायला मिळते. चातुर्मास या पवित्र काळात तुळशीची पूजा करण्यास अधिक महत्त्व दिले जाते. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की चातुर्मासातच तुळशीचे महत्त्व इतके का वाढते? तर या व्हिडिओत आपण यामागील श्रद्धा, महत्त्व, पूजा करण्याची पद्धत आणि आयुर्वेदिक फायदे बघणार आहोत. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतचा काळ हा चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या 4 महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे या महिन्यात भक्त जप, तप आणि पूजा करण्याला अधिक महत्त्व देतात. आपल्या हिंदू परंपरेत तुळशीला माता वृंदा आणि माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय असल्याने पुरातन काळापासून आढळते. अशी श्रद्धा आहे की तुळशीशिवाय विष्णू पूजा पूर्ण होत नाही. म्हणूनच श्री विष्णू, श्री विठ्ठल आणि श्रीकृष्ण यांच्या पूजेत तुळशीपत्र अर्पण करण्याची प्रथा आहे. चातुर्मासात दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे, दिवा लावून प्रदक्षिणा घालणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक भक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय या मंत्राचा 108 वेळा जप करतात. तुळस आयुर्वेदातही महत्त्वाची मानली जाते. तिचे औषधी गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तुळशीला अध्यात्म आणि आरोग्य यांचा सुंदर संगम मानले जाते. तुळशीची पाने तोडताना काही नियम पाळणे देखील महत्त्वाचे असते. सूर्योदय झाल्यानंतर पाने तोडावीत. संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नयेत. अनेक ठिकाणी रविवार, एकादशी, द्वादशी या दिवशी तुळशीची पाने तोडली जात नाहीत. तसेच पाने तोडताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती चॅनलला सबस्क्राईब करा.